नमस्कार. आज आपण भाष्य करणार आहोत ते एका कडवट शिवसैनिकाबद्दल आणि तो शिवसैनिक दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सर्वांचा परिचित असणारा आणि तळागाळात शिवसेना पोहोचवणारा एक कडवट शिवसैनिक आणि त्यांचं नाव म्हणजेच नरसिंग अण्णा जाधव. हे नाव घराघरात जसं पोहोचलेलं आहे तसंच पक्षसुद्धा घराघरात आणि गावागावात पोहोचवण्याचं मोलाची भूमिका निभावणारे एकमेव कडवट शिवसैनिक म्हणलं तर नरसिंग अण्णाकडे पाहिलं जातं आणि नरसिंग अण्णाच्या आज जन्मदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात आजचा हा आपण भाग घेतला आणि त्या भागाच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की मराठवाड्याची शिवसेना कशी वाढली आणि धाराशिव आणि उस्मानाबादमध्ये शिवसेना घराघरात पोहोचवण्यामध्ये मोलाचा वाटा करायचा होता आणि तो कसा हात उलगडून टाकणारा आजचा भाग आणि हा निश्चित भाग आपल्याला आवडेल. त्या माध्यमातून आपण त्यांची पार्श्वभूमी आणि कशा पद्धतीनं पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं. नरसिंग अण्णा जाधव म्हणते की एक दबदबा असायचा आणि त्यांच्या नावाला एक वेगळीच धार असायची आणि त्या नावाची धार ही तर प्रशासनामध्ये जितकी होती तेवढीच ग्राउंड लेवलवर सुद्धा किंवा जमीन लेवलवर सुद्धा मोठ्या प्रमाणात संघर्षाने व्यापलेली होती. नरसिंग अण्णा जाधव हे नाव तळागाळात पोहोचलेलं होतं. परंतु एक तरुण, एक उमदा नेता आणि मोठ्या प्रमाणात साधे कपडे आणि साधी वेशभूषा असणारा आणि कळंबच्या चौकामध्ये कंटिन्यू उभा असणारा नेतृत्व म्हणजे ते दुसरं तिसरं कोण नसून नरसिंग अण्णा जाधव. नरसिंग अण्णा जाधव यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर एक सामाजिक कार्य करणारा उमदा नेतृत्व म्हणून मोठ्या प्रमाणात होतं. परंतु त्यांनी पुन्हा शिवसेना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं. एक 10-12 युवकांना एकत्रित करायचं आणि टेम्पोमध्ये भरून किंवा सायकलवर जाऊन मोठ्या प्रमाणात त्या गावामध्ये शाखा निर्माण करायची आणि शाखेतलं एक नेतृत्व तयार करायचं. तो तरुण घेऊन पुढच्या गावाला म्हणजे गाव दर गाव करत 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 एक मोठ्या प्रमाणात शाखेचा विस्तार केला आणि त्या शाखेच्या माध्यमातूनच पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि नाव प्रत्येक गावात पोहोचू लागलं. ते तो उमदा तरुण कोण आहे आणि त्याचं नाव होतं नरसिंग अण्णा जाधव. नरसिंग अण्णा जाधव हे नाव घराघरात पोचलं आणि त्या नावाबरोबर पक्षही घराघरात पोचलं आणि जर पाहिलं तर कळंब तालुक्यात असेल, कळंब तालुक्यातून तो पक्ष परांडा, भूम, वाशी या भागामध्ये असणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील जे की काळी पिवळीचे ड्रायव्हर असणारे त्यांना सोबतीला घेतलं आणि तो एक तालुका करीत सुहास चेडेसारखे तालुका अध्यक्ष असेल किंवा त्यांना पक्षात घेऊन त्यांनाही पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं. म्हणजे एक नेतृत्वाची वेगळी फळी तयार झाली आणि त्या माध्यमातून पक्ष तर वाढतच चालला होता. परंतु नेतृत्वामधून अनेक युवक तरुण मोठ्या प्रमाणात त्या पक्षाकडे आणि नरसिंग अण्णाकडे आकर्षित होऊ लागले आणि त्या माध्यमातून पक्ष घराघरी पोहोचला. पक्षवाढीत असताना त्यांनी कार्यकर्ते जोडले आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा एक हक्काचं आणि न्यायाचं व्यासपीठ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि संपर्क कार्याच्या माध्यमातून तालुका लेवलला प्रत्येक तालुका लेवलला स्वतःचं एक ऑफिस काढलं आणि ते ऑफिस 24 घंटे कंटिन्यू चालू होतं आणि त्या ऑफिसमधून मोठ्या प्रमाणात तरुणांच्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या असतील अनेक समस्या सोडवण्याचं ते ऑफिसच झालं आणि त्या ऑफिसातून हालचाल वाढत राहिली. पक्ष वाढत चालला, नेतृत्व वाढत चाललं आणि त्या माध्यमातून नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी द्यायला चालू केली आणि तिथूनच मोठ्या प्रमाणात शेकापचा बालेकिल्ला असणारा हा कळंब तालुका मोठ्या प्रमाणात तो शिवसेनेकडे कसा वळला हे कुणालाही कळलं नाही आणि त्या माध्यमातून पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात नरसिंग अण्णा यांचं नेतृत्व कामाला आलं. नरसिंग अण्णा जाधव हे जसं तालुक्यातलं नेतृत्व जिल्ह्यापर्यंत गेलं, जिल्ह्यातलं नेतृत्व विभागापर्यंत गेलं आणि मोठ्या प्रमाणात विभागीय नेतृत्व म्हणजे मराठवाड्याचा नेता म्हणून मोठ्या प्रमाणात उदयास आले ते नरसिंग अण्णा जाधव आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक साधा गणवेशाचा नेता ते थेट भगवा गमजा घातला की मोठ्या प्रमाणात एक दरारा निर्माण व्हायचा आणि कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तर भगवा गमजा पाहिला तर मोठ्या प्रमाणात भीतीदायक वातावरण तयार व्हायचं आणि तो भगवा गमजा घातलेला व्यक्ती जर कुठली समस्या घेऊन आली तर त्याची समस्या एक प्रकारे सोडली जायची आणि तिथूनच काळ झाला गमजाधारी शिवसैनिक आणि तिथूनच खरी मराठवाड्यामध्ये जर शिवसेना वाढली असेल तर गमजाधारी शिवसैनिक आहे आणि त्या नेतृत्वाचं नाव होतं नरसिंग अण्णा जाधव आणि त्या माध्यमातून नेतृत्व फुलत गेलं, नेतृत्व वाढत गेलं, नवीन नवीन तरुणांना संधी भेटत गेली आणि पक्षातलं महत्त्व तर निश्चितपणे वाढत गेलं. थेट मातोश्रीवर प्रवेश असणारा मराठवाड्यातला नेता म्हणलं की नरसिंग अण्णा जाधवाकडे पाहिलं जायचं. नरसिंग अण्णाच्या जाधव यांच्या छत्राखाली खाली अनेक नेते तयार झाले, अनेक नेते उदय झाला, अनेक नेत्यांचं नेतृत्व फार विधानसभा आणि विधानसभेच्या मंत्रिमंडळापर्यंत गेलं आणि त्याचं सर्व श्रेय जात होतं ते नरसिंग अण्णा जाधव यांनी कुठेही लेखा मोठाडपणा वागला नाही, कुठेही त्यांच्या वागणुकीतला बदल केला नाही आणि एक सर्वसामान्य नेतृत्वाने अनेक नेते तयार केले. परंतु तो नेता
झटत राहिला तो ग्रामीण नाळ असणाऱ्या आपल्या तालुक्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी. तिथूनच पुढं नगरपालिका असेल, नगराध्यक्ष असेल किंवा शिवसेना वाढीचे काम असतील, अशा अनेक ह्याच्यामध्ये. परंतु राजकीय संघर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यांनी त्यांना वेगळ्या पद्धतीने वागणूक दिली आणि त्याचे फटकेसुद्धा त्यांना त्याच पद्धतीनं बसले. परंतु दिवाकर रावते यांचे खास मर्जीतले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि दिवाकर रावते यांना परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात यांना सुद्धा त्या कमिटीवर सदस्य म्हणून घेतलं आणि त्या सदस्यपदाच्या संधीचं सोनं केलं आणि अनेक तरुणांना एस टी महामंडळात ड्रायव्हर असतील किंवा कंडक्टर असतील अशा पदावर बसवलं आणि त्याच्यामध्ये मोलाचा वाटा होता तो नरसिंहांना जाधव. त्याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळातल्या काही सुधारणा असतील त्या सुधारणासुद्धा नरसिंहांना जाधव यांच्या नेतृत्वाकडून मोठ्या प्रमाणात झाले आणि निश्चितपणे त्यांना जिथं जिथं संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं काम नरसिंहांना जाधव यांनी केलं. त्याच कालखंडामध्ये सामाजिक कार्यामध्ये जर आपण पाहिलं असेल सेवा ट्रस्टच्या माध्यमातून शिवसेना संघाच्या मध्ये कुस्ती असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल अशा मातीतल्या खेळांना सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी काम केलं. अनेक तरुणांना वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून व्यासपीठ दिलं आणि त्या खेळाडू भविष्यातले नेतृत्व तयार झालं आणि त्या नेतृत्व गुणाचा फायदा राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे की एकतर नरसिंहांना जाधवनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये शेतकरी आणि तरुणांना एकत्रित करून पक्षवाढ केला. त्याच नेतृत्वाच्या पुढच्या पिढींना एक खेळाचं व्यासपीठ देऊन तेही नेतृत्व आपल्या बाजूला केले. म्हणजे की 3 पिढीच्या नेतृत्वाचा जर नेता कोण असेल तर ते नरसिंहांना जाधव होते आणि त्यांनी तशा पद्धतीनं काम केलं. आजही धाराशिव असेल किंवा मराठवाड्यातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाव घेतलं तर नरसिंहांना जाधव हे नाव शिवसेना या नावाशी जोडलं जातं आणि शिवसेना वाढीमध्ये मोठा प्रमाणात पुढाकार कोणाचा असेल तर नरसिंहांना जाधव यांचा आहे. त्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये सुद्धा मोठा वाटा होता. त्यांच्या कालखंडामध्ये कुठेही जातीय तेढ निर्माण नव्हतं. एक सलोखा होता आणि तो सलोखा अबाधित राखण्याचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी काल तयार केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कुठेही राजकीय हेवेदेवे केले नाहीत. नेतृत्वाचा कुठेही राजकीय बळी घेतला नाही, परंतु त्यांनी जे नेतृत्व चांगलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात शाबासकी देण्याचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात केलं. म्हणजे की अजान शत्रू होते आणि अनेक पक्षामध्ये त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्याच कालखंडामध्ये त्यांनी अनेक नेते तयार केले आणि अनेक नेत्यांना आमदारसुद्धा केलं. त्यामध्ये दयानंद गायकवाड असतील, कल्पनाताई नरहिरे असतील, त्यांना खासदार केलं, त्यांना आमदार केलं. त्याच कालखंडामध्ये दयानंद गायकवाड असतील त्यांनासुद्धा आमदार करण्यामध्ये मोलाचा वाटा त्यांचा होता. त्याच कालखंडात भूमपरांडा वाशीमधून ज्ञानेश्वर पाटील असतील तर त्यांनासुद्धा नेता त्यांच्याच कालखंडात भारत इंगळे असतील किंवा इतर शिवसैनिक असतील त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय फायदा चांगल्या प्रकारे झाला आणि अशा तऱ्हेने एकत्रित बोट बांधून ती शिदोरी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचवली आणि ती शिदोरीचीच आज मोठ्या प्रमाणात फायदा जो शिवसेनेला होतोय तो शिवसेनेचा फायदा होण्यामागे मोठ्या प्रमाणात नेतृत्व होतं ते नरसिंहांना जाधव आणि आज त्यांची जयंती आहे आणि जयंतीच्या दिवशी त्यांच्यावर हे सादर त्यांच्यावर हा भाग तयार करण्यामागचा हेतू एकच आहे की आम्हीही ते नेतृत्व जवळून पाहिलेलं आहे. एक चांगलं नेतृत्व, उमद नेतृत्व होतं आणि मराठवाड्यामध्ये शिवसेना, तळागाळात शिवसेना, भगवाधारी शिवसैनिक किंवा भगवा गमजाची काय असते दहशत हे एक प्रकारे ज्ञान अपुरं परंतु इतर बाबीमध्ये फार पटाईत आणि ते पटवून देण्यासुद्धा तितक्याच पटाईत होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनातलं ज्या गोष्टी होत्या त्या तर निश्चितपणे ते पक्षाकडून तयार करून घेतल्या. परंतु एक खंत राहिली की शेवटपर्यंत की त्यांना आमदार होणं त्यांच्या भाग्यात लाभलं नाही. हेच खरं दुर्भाग्य म्हणावं लागेल आणि हे उमद नेतृत्व पक्षाच्या व्यासपीठावर सतत झळकत राहील आणि अनेक दिवस झळकत राहील. आधी व्यासपीठावर पाहिलं तर नरसिंहांना यांचं जाधव यांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही उमेदवाराचं पुढं काही चलत नाही. त्यामुळे या नेतृत्वाचं नावच घ्यावं लागते कारण की त्या नेतृत्वानं तेवढे चांगले काम आणि पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं. आजही उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना या पक्षाबद्दल जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितपणे पक्षाला जेवढा फायदा झाला आहे तेवढाच फायदा मराठवाड्याला सुद्धा त्यांच्या नेतृत्वामुळे फायदा झाला, तेवढाच फायदा धाराशिवला झाला. अशा या उमद्या नेतृत्वाला आज जन्मदिवसाच्या कोटी कोटी प्राण आणि
आजचा भाग कसा वाटतो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तसेच आमचा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं एक माझ्या तोडक्या-मोडक्या भाषेत मी सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा ते मांडणी करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर निश्चितपणे शेअर पण करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटतो आमचा भाग? आमच्या चॅनलवर असेच वेगवेगळे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर जावा आणि पहा. असे वेगवेगळ्या ग्रामीण भागातले एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या भागाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.